जय भीम. एक अशी व्यवस्था ज्याने हजारो वर्ष लाखो लोकांचे हक्क हिरावून घेतले, त्यांना शिक्षण, सन्मान आणि समानतेपासून दूर ठेवले. त्या व्यवस्थेचे नाव आहे वर्णव्यवस्था. या व्यवस्थेचा सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तिच्या विरोधात मोठा वैचारिक लढा उभारला. भारतीय समाज रचनेमध्ये वर्णव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच विवादास्पद अशी व्यवस्था आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजाच्या संरचनेवर या व्यवस्थेचा खोल परिणाम झाला आहे. वर्णव्यवस्थेने समाजाचे 4 प्रमुख भाग केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांवर संपूर्ण सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाची रचना उभी राहिली. परंतु या व्यवस्थेमुळे समाजात समानता निर्माण झाली नाही. उलट ती विषमता, अन्याय आणि शोषणाची व्यवस्था बनली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले आहे. गंगाधर पानतावणे यांच्या मते वर्णाश्रम धर्म हा शरण जाऊन जगणे शिकवतो. तो मानवाच्या स्वाभिमानी जगण्याचा मार्ग नाही. म्हणजेच ही व्यवस्था माणसाला स्वतंत्र विचार करण्यापासून रोखते आणि त्याला ठरवून दिलेल्या